Welcome student of 11th Standard Commerce KB Rohmare Junior College Kopargaon. Student, previous lecture we have studied golden rules of accountancy. म्हणजेच अकाउंटन्सीचे नियम ज्याच्यावरती आपण मागच्या तासाला चर्चा केली. एकूण 3 प्रकारचे जे काही नियम आहेत त्या नियमांवरती आपण चर्चा केलेली आहेत, ज्यामध्ये पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट असे 3 अकाउंट्स आपण पाहिलेले आहेत. आणि त्या नियमांच्या आधारे आपल्याला अकाउंटन्सी तयार करायचं असतं. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण बोललेलं आहे की ज्यावेळी आपल्याला अकाउंटन्सीच्या जर्नल एंट्रीच्या बाबतीमध्ये बोलायचं असतं, अशा वेळी आपल्याला एका अकाउंट्सला डेबिट करायचं असतं आणि सेकंड अकाउंटला क्रेडिट करायचं असतं. तर ते कशाच्या आधारावरती? तर नियमांच्या आधारावरती आपल्याला डेबिट आणि क्रेडिट करायचं असतं. म्हणून मागच्या तासाला आपण त्यावरती चर्चा केलेली आहे. आजच्या तासामध्ये आपण 2 aspects, 2 accounts आणि क्लासिफाय द अकाउंट्स यावरती चर्चा करणार आहोत. म्हणजेच ज्यावेळी व्यवसाय संस्थेमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन तयार होतं, त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एकूण 2 पैलू प्रत्येक ट्रान्झॅक्शनला असणार आहे. पैलू म्हणजेच अस्पेक्ट्स म्हणजे ज्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण विचार करत आहोत त्या गोष्टीची, त्या विचाराची बाजू म्हणजेच अस्पेक्ट्स, ज्याला आपण पैलू असा शब्द वापरतो. म्हणून प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये 2 पैलू असणार आहेत. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये 2 अकाउंट असणार आहे आणि त्या अकाउंट नुसारच आपल्याला एका अकाउंटला डेबिट करायचं आहे आणि एका अकाउंटला क्रेडिट करायचं आहे. मग आता हे अस्पेक्ट्स कसे शोधायचे आहेत, त्यामध्ये 2 अकाउंट्स कसे शोधायचे आहेत आणि नियमानुसार अकाउंट्सला डेबिट आणि क्रेडिट कसं करायचं आहे हे आपण शिकणार आहोत. बघा, एक ट्रान्झॅक्शन आपण घेऊयात. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000. कमेन्स्ड टू स्टार्ट, व्यवसायाला सुरुवात केली 20,000 रुपयांच्या साह्याने. मग आता ट्रान्झॅक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर 2 गोष्टी आपल्या लक्षात येतात, 2 अस्पेक्ट्स लक्षात येतात. कुठले? की ज्यावेळी एखादा व्यवसाय सुरू होतो त्यावेळी व्यवसायाला आवश्यक काय असतं? तर भांडवल, ज्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. म्हणजेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कॅपिटल आवश्यक आहे. मग हे कॅपिटल कोण आणणार आहे व्यवसायामध्ये? तर व्यवसाय संस्थेचा मालक हा व्यवसाय संस्थेमध्ये कॅपिटल आणणार आहे. मग कॅपिटल आणतो म्हणजेच काय आणतो? तर कॅश आणतो. कॅश, रोख रक्कम. म्हणून ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला म्हटलंय कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000. याचा अर्थ 20,000 रुपयांच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केली. मग आता 2 गोष्टी लक्षात घ्या. भांडवल आणलं म्हणजेच कॅश आणलेली आहे. कॅश कोण देतोय? तर व्यवसाय संस्थेचा मालक देतोय. म्हणून 2 गोष्टी याच्यामध्ये येतात, कॅश आणि व्यवसाय संस्थेचा मालक. मग व्यवसाय संस्थेच्या मालकाला आपण काय म्हणतोय? तर प्रोपरायटर असा शब्द आपण व्यवसाय संस्थेच्या मालकाला वापरतोय. हे साधारणतः तुम्ही जर एखाद्या दुकानासमोर जर गेलात आणि दुकानाचा बोर्ड जर वाचला तर त्या बोर्डवरती प्रो असा शब्द तुम्हाला पाहायला मिळेल. मग प्रो याचा अर्थ काय आहे? तर प्रोपरायटर म्हणजेच व्यवसाय संस्थेचा मालक, त्या दुकानाचा मालक किंवा तो त्याचा काय बिझनेस असेल त्या बिझनेसचा मालक, त्याला प्रोपरायटर असा शब्द आहे. म्हणून ज्यावेळी व्यवसाय सुरू होतो त्यावेळी व्यवसाय संस्थेसाठी आवश्यक असणारं कॅपिटल, हे कॅपिटल किंवा भांडवल प्रोपरायटर आणतात, म्हणजेच व्यवसाय संस्थेचे मालक आणतात. म्हणून 2 गोष्टी काय लक्षात घ्यायच्यात? पहिली गोष्ट, फर्स्ट अस्पेक्ट काय असेल? की कॅश आहे. मग कॅश कुठे आली? व्यवसायात आली.
आता आणखी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की व्यवसाय आणि व्यवसाय संस्थेचा मालक हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून व्यवसाय वेगळा, व्यवसाय संस्थेचा मालक वेगळा, दोन्ही गोष्टी एकच नाहीत. मग आता व्यवसाय संस्थेमध्ये मालकाने पैसे आणले म्हणजे ते मालकाचे पैसे आहे असा त्याचा अर्थ होणार नाही. ते आता व्यवसायाचे पैसे झालेत. म्हणून आपण विचार करताना व्यवसाय संस्था वेगळी आहे आणि व्यवसाय संस्थेचा मालक वेगळा आहे, अशा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अकाउंटन्सी लिहायची असते. मग व्यवसाय संस्थेचा मालक आहे, त्याचाच व्यवसाय आहे आणि त्याच्याच व्यवसायामध्ये जरी त्याने भांडवल आणलं असेल तरी त्याने ते व्यवसायात आणलं, याचा अर्थ त्याने ते व्यवसायाला पैसे दिलेत, व्यवसायामध्ये कॅश आली असा त्याचा अर्थ आहे. म्हणून दोन अस्पेक्ट्स, पहिला अस्पेक्ट्स काय असेल तर कॅश हा अस्पेक्ट्स आहे. मग कॅश व्यवसाय संस्थेत आली याचा अर्थ कॅश कम्स इन आहे. कम्स इन म्हणजेच व्यवसाय संस्थेत कॅश आली. आता सेकंड अस्पेक्ट्स, दुसरा पैलू, दुसरी बाजू काय असणार आहे? पैसे तर आलेत, दिले कोणी? प्रोपरायटरने दिलेत. म्हणजेच व्यवसाय संस्थेसाठी भांडवल देण्याचे काम प्रोपरायटरने केलेलं आहे. म्हणून प्रोपरायटर हे पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंट नुसार जो देतो त्याला आपण गिव्हर असं म्हणतो. म्हणून या ट्रान्झॅक्शन मध्ये काय असणार आहे? प्रोपरायटर हा गिव्हर असणार आहे. मग कॅशला आपण कम्स इन का म्हटलं असेल? कॅश ही असेट्स आहे. मग असेट्स अकाउंट कुठलं? रिअल अकाउंट. रिअल अकाउंटच्या माध्यमातून जर विचार केला तर नियम आपल्याला माहिती आहे रिअल अकाउंटचा. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय आपल्याकडे येतं त्याला डेबिट करायचं, काय आपल्याकडून जातं त्याला क्रेडिट करायचं. मग कॅश व्यवसाय संस्थेत आली याचा अर्थ कॅश कशी आहे? कम्स इन आहे. आणि प्रोपरायटर हा व्यक्ती आहे, व्यक्तीचं अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, म्हणून त्याने भांडवल दिलं म्हणजे तो कोण आहे? गिव्हर आहे. म्हणजे फर्स्ट अस्पेक्ट्स कॅश कम्स इन अँड सेकंड अस्पेक्ट्स प्रोपरायटर इज गिव्हर. कारण त्याने काय केलंय? व्यवसाय संस्थेला भांडवल दिलेलं आहे. म्हणून दोन गोष्टी लक्षात घ्या की प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू असेल, दोन अस्पेक्ट्स असतात, दोन पैलू असतात, ज्यामध्ये आपल्याला ते ट्रान्झॅक्शन का तयार झालं, कसं तयार झालं या संदर्भामध्ये माहिती पाहिजे. म्हणून पहिलं ट्रान्झॅक्शन तुमच्या लक्षात आलं असेल. सेकंड ट्रान्झॅक्शन बघा, परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय रुपीज 10,000. बघा आता परचेस मीन्स खरेदी, ऑन क्रेडिट उधारीवरती, फ्रॉम अजय म्हणजेच अजय कडून 10,000 रुपयांचा माल उधारीवरती खरेदी केला. मग आता उधारी काय आहे आपल्याला माहित असतं की ज्यावेळी आपण एखाद्या दुकानामध्ये जातो आणि आपल्याला उधारीवरती सामान घ्यायचं असतं, वस्तू घ्यायची असते, अशा वेळी आपण काय करतो? वस्तू घेतो आणि लगेच पैसे देतोय का? तर लगेच पैसे देत नाही. भविष्य काळामध्ये ठराविक तारखेला आपण त्या व्यवहाराचे पैसे देण्याचं आश्वासन त्या प्रोपरायटरला देतो, दुकानदाराला देतो, व्यावसायिकाला देतो आणि त्या आश्वासनावरती तो आपल्याला माल प्रोव्हाइड करत असतो, माल देत असतो. म्हणून ऑन क्रेडिट आपल्याला माहिती आहे, उधारी काय असते आपल्याला माहिती आहे. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये पण काय झालंय की परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय रुपीज 10,000 म्हणजेच 10,000 रुपयांचा माल अजय कडून उधारीवरती खरेदी केलेला आहे. मग आता या ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू आपल्याला पाहायच्या आहेत, दोन पैलू पाहायचे आहेत. आता ट्रान्झॅक्शन मध्ये काय काय आलंय तर माल परचेस केलेला आहे म्हणजे माल खरेदी केलेला आहे. ज्यावेळी आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळी आपला खर्च होत असतो. मग आता खर्च होतो म्हणजे कसा होतो आपल्याला माहिती आहे. आपण ज्यावेळी वस्तू खरेदी करायला जातो अशा वेळी वस्तू खरेदीची क्रिया आपल्याला माहिती आहे. वस्तू आपण घेतो आणि वस्तूच्या मोबदल्यामध्ये पैसे देतो.
पैसे देतो याचा अर्थ आपला त्या ठिकाणी काय झाला, खर्च झालेला आहे. आणि खर्चाला आपण काय म्हणतोय, एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजेच खर्च, म्हणजे वस्तू खरेदी केल्यामुळे आपला खर्च होत असतो. म्हणून पहिली बाजू, पहिला पैलू किंवा पहिला अस्पेक्ट काय असणार आहे, तर परचेस इज अन एक्सपेन्सेस. म्हणजे परचेस हे काय आहे, खर्च आहेत. मग आता खर्च झालेला आहे, पहिली बाजू लक्षात आली. दुसरी बाजू काय आहे, कुणाकडून माल खरेदी केला, तर अजय कडून खरेदी केला. मग आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण रूल्स शिकलेलो आहोत. या रूल्स मध्ये अजय आलेला आहे. अजय हा व्यक्ती आहे. मग व्यक्तीसाठी कुठलं अकाउंट असतं, तर पर्सनल अकाउंट असतं. आणि पर्सनल अकाउंटचा रूल्स आपल्याला माहिती आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट कुणाला करायचं असतं, जो रिसिव्हर असतो, ज्याला पैसे मिळणार आहे, लाभ मिळणार आहे, तो रिसिव्हर असतो. आणि जो लाभ प्रोव्हाइड करणार आहे तो गिव्हर असतो. या ठिकाणी काय झालंय, अजय कडून माल खरेदी केलेला आहे. आता आपण अजयच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर अजय कडून माल खरेदी केला याचा अर्थ अजयने माल दिला असणार आहे. मग माल दिला याचा अर्थ तो गिव्हर आहे. टू गिव्ह, देणे. गिव्हर, देणारा. मग आता अजयने माल दिला याचा अर्थ अजय कोण झालाय, तर तो गिव्हर झालेला आहे. म्हणून दोन अस्पेक्ट्स किंवा दोन पैलू किंवा दोन बाजू काय आहेत, तर पहिली बाजू म्हणजे परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. खरेदी केल्यामुळे आपला खर्च होतो, पहिली बाजू. आणि दुसरी बाजू मध्ये काय पाहिलं आपण, तर अजयने माल दिला आहे, म्हणजे अजय कोण आहे, गिव्हर आहे. म्हणून हा सेकंड अस्पेक्ट्स आपण त्याला म्हणणार आहोत. पहिल्या बाजूत काय पाहिलं, तर परचेसेस हे एक्सपेन्सेस आहेत. आणि सेकंड बाजूमध्ये आपण काय पाहिलं, तर अजय हा गिव्हर आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन बघा, कॅश सेल्स ₹7,000. कॅश सेल्स ₹7,000. सेल्स म्हणजे विक्री. आता कॅश सेल्स झाली. कॅश याला आपण साधारणतः रक्कम असं म्हणतो, रोख रक्कम असं म्हणतो. मग आता कॅश सेल्स झाले याचा अर्थ आपण पैशांची विक्री केली असा अर्थ नाही. कॅश सेल्स याचा अर्थ रोखीने विक्री केली असा त्याचा अर्थ आहे. मग आता ट्रान्झॅक्शनचे प्रकार आहेत. जसं आपण रोख खरेदी करतो, रोख विक्री करतो, उधारीवरती खरेदी करतो, उधारीवरती विक्री करतो. म्हणून ऑन कॅश, ऑन क्रेडिट, रोखीने आणि उधारीने. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये काय दिलंय आपल्याला, कॅश सेल्स ₹7,000, म्हणजे 7,000 रुपयांचा माल रोखीने विकला. ठीक आहे. मग आता ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला सांगितलं की रोखीने विक्री झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दोन बाजू काय आहेत त्या पाहायच्या आहेत. आता बघा, पहिल्या बाजूमध्ये ज्यावेळी माल आपण खरेदी करत होतो त्यावेळी आपला खर्च होत होता. कसा खर्च होत होता, तर वस्तू आपण आपल्याकडे घेत होतो आणि वस्तूच्या मोबदल्यामध्ये पैसे देत होतो, म्हणजेच परचेसेस मुळे आपला खर्च होतो. परचेसेस हे एक्सपेन्सेस आहे. आता आपण माल विकलेला आहे. ज्यावेळी आपण मालाची विक्री करतो त्यावेळीची जी प्रोसिजर आहे ती काय असणार आहे, जो आपला कस्टमर आहे, ग्राहक आहे, त्याला आपण काय करतो, माल देतो आणि त्या मालाच्या मोबदल्यामध्ये पैसे घेतो. म्हणजेच माल विक्रीमुळे आपल्याला पैसे मिळतात. मग कोणताही जो व्यवसाय आहे, कोणतीही विक्री आहे, ही नफा असल्याशिवाय केली जात नाही. म्हणजे वस्तू ज्यावेळी आपण विक्रीसाठी ठेवणार आहोत, काही ना काही आपल्याला त्याच्यापासून आपण उत्पन्न मिळवणार आहोत. म्हणजेच सेल्स हे एक प्रकारचं इन्कम आहे. जसं परचेसेस हे एक प्रकारचे एक्सपेन्सेस होते, तसं सेल्स हे एक प्रकारचं उत्पन्न आहे. म्हणून
पहिल्या बाजूमध्ये लक्षात घ्यायचं की वस्तू विकल्यामुळे आपल्याकडे पैसे येणार आहे, कॅश येणार आहे. कॅश आपली असेट्स आहे. कॅश जर आपली असेट्स असेल तर असेट्सच्या संदर्भामध्ये कुठलं अकाउंट आपण पाहिलं तर रियल अकाउंट हे असेट्सचं अकाउंट आहे, संपत्तीचं अकाउंट आहे. सर्व प्रकारच्या संपत्ती त्याच्यामध्ये येणार आहे. मग कॅश ही पण आपली असेट्स आहे. कुठली असेट्स आहे तर करंट असेट्स आहे. म्हणून वस्तू आपण विकल्या त्या मोबदल्यामध्ये आपल्याला कॅश मिळते. म्हणून नियमानुसार कॅश आपल्याकडे येते. नियम सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून संपत्तीच्या नियमानुसार कॅश आपल्याकडे येते. म्हणून कॅश काय आहे कम्स इन आहे. म्हणून पहिला अस्पेक्ट, पहिली बाजू काय असेल कॅश कम्स इन. सेकंड बाजू काय आहे तर वस्तू आपण विकलेल्या आहेत. वस्तू विकल्यामुळे आपल्याला इन्कम मिळणार आहे. म्हणून सेल्स हे काय आहे इन्कम आहे. म्हणून दुसरी बाजू आपल्याला सांगता येईल सेल्स इज अन इन्कम. दोन बाजू लक्षात आल्या. पहिल्या बाजूमध्ये कॅश आले म्हणून आपण काय म्हटलं कॅश कम्स इन. आणि सेकंड अस्पेक्ट मध्ये काय म्हटलं व्यवहार हा सेल्सचा आहे. म्हणून सेल्स झाल्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळतं. म्हणून सेल्स इज अन इन्कम हे आपल्याला सेकंड अस्पेक्ट या ठिकाणी सांगता येईल. नेक्स्ट नंबर 4 रिसिव्ड कमिशन ₹500. बघा आता रिसिव्ड कमिशन आहे. रिसिव्ड म्हणजे मिळाले, मिळाले. टू रिसिव्ह मिळणे, रिसिव्ड मिळाले. काय मिळालंय कमिशन. कमिशन याचा अर्थ काय आहे तर आपण बोली भाषेमध्ये त्याला दलाली असा शब्द वापरतो. याला आणखी आपल्याला शब्द सांगता येईल ब्रोकरेज. म्हणजे ब्रोकरेज कधी मिळतं दलाली कशी मिळते ज्यावेळी दोन पार्ट्यांचे व्यवहार एखादा व्यक्ती घडवून आणतो. आता आपल्याला ते माहिती आहे कमिशन कसं मिळतं, तरी देखील दोन पार्ट्यांचे व्यवहार, दोन व्यक्तींचे व्यवहार जेव्हा घडवून आणले जातात तर जो मध्यस्थी व्यक्ती असतो तो दलाल असतो. त्याला आपण ब्रोकर असा शब्द वापरतो. मग या दलालाने दोन व्यक्तींचे व्यवहार घडून आणले म्हणून त्याचं काहीतरी मानधन असतं, त्याला काहीतरी पैसे मिळणार असतात. त्याला आपण ब्रोकरेज असं म्हणतो किंवा कमिशन असं म्हणतो. कमिशन रिसिव्ड झालं याचा अर्थ कमिशन मिळालं. मग आता कमिशन मिळालेलं आहे. मग कमिशन मिळालं म्हणजे अशी ती एखादी वस्तू आहे का तर नाही. कमिशन हे कशाच्या स्वरूपात दिलं जातं कमिशन हे कॅशच्या स्वरूपामध्ये दिलं जातं. मग आता कॅश आहे, कॅश म्हणजे आपली असेट्स आहे. मग असेट्सचं अकाउंट, संपत्तीचं अकाउंट कोणतं आहे तर संपत्तीचं अकाउंट आहे रियल अकाउंट. मग रियल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आता कमिशन मिळालं म्हणजे कॅश मिळाली. म्हणजे कॅश कशी असेल कॅश कम्स इन असेल. कॅश आपल्याकडे आलेली आहे. म्हणून हा असेल पहिला अस्पेक्ट की कॅश कम्स इन आहे. मग आता कमिशन मिळालं, कमिशन मिळाल्यामुळे आपल्याला फायदा होतो किंवा आपलं उत्पन्न होतं. मग उत्पन्नाचं फायद्याचं अकाउंट कोणतं मागच्या तासाला आपण शिकलेलो आहोत. 4 शब्द लक्षात ठेवायला सांगितलेत एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स. हे 4 शब्द कशामध्ये येणार आहे नियम क्रमांक 3. कुठला आहे नॉमिनल अकाउंट. म्हणून नॉमिनल रूल नुसार काय होणार आहे कमिशन मिळालेलं आहे म्हणजे आपला फायदा होईल किंवा आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. म्हणून सेकंड अस्पेक्ट काय असेल तर कमिशन रिसिव्ड कसं आहे ते अनइन्कम आहे. ठीक आहे. कमिशन मिळतं म्हणजे आपल्याला इन्कम मिळतं. म्हणून फर्स्ट अस्पेक्ट काय आहे कॅश कम्स इन अँड सेकंड अस्पेक्ट इज कमिशन रिसिव्ड अनइन्कम. अँड लास्ट ट्रान्झॅक्शन बघा पेड रेंट ₹800.
पेड रेंट. रेंट मीन्स भाडं. आता रेंट आपल्याला परिचित शब्द आहे की एखादी बिल्डिंग रेंट वरती दिली जाते, एखादी मशिनरी रेंट वरती दिली जाते. ठीक आहे. मग त्या मोबदल्यामध्ये आपण रेंट घेतो. म्हणजे काय घेतो? भाडं घेतो. मग आता या ठिकाणी रेंट मिळालेलं नाही, रेंट काय केलं? पेड केलं. पेड रेंट आहे म्हणजेच आपण भाडं दिलं असणार आहे. मग भाडं दिलं. रेंट म्हणजे एखादी वस्तू नाहीये. रेंट हे कशाच्या स्वरूपात दिलं जाणार आहे? तर कॅशच्या स्वरूपात दिलं जाणार आहे. कॅश ही आपली असेट्स आहे आणि असेट्सचं अकाउंट कुठलं असेल? तर रियल अकाउंट. रियल अकाउंटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. व रेंट ज्यावेळी आपण देतो याचा अर्थ कॅश आपल्याकडून जाणार आहे. म्हणजे कॅश कशी आहे? गोज आउट आहे. ठीक आहे. मग पहिला आस्पेक्ट काय असणार आहे? कॅश गोज आउट. सेकंड आस्पेक्ट काय दिलंय? रेंट दिलंय. भाडं दिल्यामुळे आपला खर्च होणार आहे. जे भाडं देतो म्हणजे आपण काय देतो? कॅश देतो. कॅश दिली याचा अर्थ आपला काय झाला? खर्च झाला. म्हणून सेकंड आस्पेक्ट काय असणार आहे? रेंट इज अन एक्सपेन्सेस. ठीक आहे. जे रेंट काय आहे? एक्सपेन्सेस आहे. आणि कॅश काय आहे? तर कॅश गोज आउट आहे. ठीक आहे. म्हणून फर्स्ट अस्पेक्ट्स अँड सेकंड अस्पेक्ट्स असे दोन्ही मिळून आपल्याला त्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट्स शोधायचे आहेत. ठीक आहे. तर ते दोन अकाउंट्स कसे शोधायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून ही जी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ही आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती तुम्ही व्यवस्थित लिहा आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले अस्पेक्ट्स आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सांगतो, अकाउंट्स यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला 3 रूल्स, ज्याला आपण अकाउंटन्सीचे गोल्डन रूल्स असं म्हणतो, ही आलीच पाहिजे. जर तुम्हाला नियम आली नाहीत, तुम्हाला अस्पेक्ट शोधता आली नाहीत, तुम्हाला अकाउंट शोधता आली नाहीत आणि तुम्हाला जर्नल एंट्री जर आली नाही तर तुम्हाला अकाउंट येऊ शकत नाही. पूर्ण अकाउंटन्सी या 3 नियमावरती आहेत. त्याचा अभ्यास तुम्हाला केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून याचा सराव असणं गरजेचं आहे. अकाउंट हा सरावाचा विषय, लक्षात घ्या. वाचून तुम्हाला काही जमणार नाही. म्हणून सराव करा. घरची जी काही वही आहे त्या वहीमध्ये ही सगळी ट्रान्झॅक्शन लिहा आणि 2 अस्पेक्ट्स तयार करून ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.